नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल। आज आपण या साडीपासून कळीचा लेंगा बनवणार आहे। साडी ही पूर्ण 5 मीटर आहे, पण साडी ही 2 रंगामध्ये आहे, त्यामुळे मी त्या साडीला सेपरेट केलेलं आहे। हे बघा, मी साडी ओपन करून दाखवते तुम्हाला। या पद्धतीने मी या साडीचं बॉर्डर ही मोठी करून घेतलेली आहे आणि ब्रॉड बॉर्डर केलेली आहे। साडीला या पद्धतीने अशा पूर्ण बुट्ट्या आहेत। याच्यामुळे आपण या साडीपासून कळीचा लेहंगा बनवणार आहे। या कळ्या ह्या 11 आहेत आणि हे टोटल फॅब्रिक हे आपलं 2.5 मीटर आहे आणि हे दुसऱ्या कलरचं आपलं फॅब्रिक आहे। याच्यावरती आपण ब्लाउज आणि दुपट्टा बनवणार आहे। हे आपण बाजूला करून घेऊया। आता मी सध्या तुम्हाला या फॅब्रिक वरती कळी कशी पाडायची, कळीचा मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला ते ड्राफ्ट कागदावरती सांगते। आता यासाठी आपल्याला 2 मेजरमेंट लागतील। सर्वप्रथम आपल्याला कळी किती पाडायची आहेत, आपल्याला टोटल 11 कळी पाडायची आहेत। तर आपण इथे कळीची संख्या मोजून घेणार आहे। तुम्हाला जेवढी कळी पाहिजे आहे तेवढी तुम्ही कळीची घेऊ शकता। मला टोटल 11 कळी करायची आहे आणि आता आपल्याला उंची पाहिजे लेंग्याची उंची ही आपली टोटल 35 आहे। कंबर आपली 26 आहे। हे आपलं बेसिक 3 मेजरमेंट कळीच्या लेंग्यासाठी लागणार आहेत। आता आपल्याला टोटल फॅब्रिक हे 2.5 मीटर आहे। टोटल फॅब्रिक आपला 2.5 मीटर आहे। तर आपण कळी या पद्धतीने पाडणार आहे। वरच्या साइडनी किती कळी पाहिजे आणि खालच्या साइडनी किती घेर पाहिजे, जे 2.5 मीटर मध्ये आपल्याला बसवता आलं पाहिजे, हे आज मी तुम्हाला कसं बसवायचं हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। सर्वप्रथम आपण वरच्या साइडनी किती इंचाचं माप लागणार आहे आणि खालच्या साइडनी किती इंचाचं फॅब्रिक लागणार आहे घेरासाठी आपण ते काढणार आहे। त्यासाठी आपल्याला मापाला हे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे। सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 39 इंच म्हणजे आपला 1 मीटर येतो आणि 100 सेंटीमीटर म्हणजे सुद्धा 1 मीटर येतो। हे इक्वेशन हे समान आहे आपलं। आता आपल्याला 2.5 मीटर आहे म्हणजे आपल्याकडे सेंटीमीटर हे 250 सेंटीमीटर आलेलं आहे। हे बघा या पद्धतीने। आता आपण 250 सेंटीमीटर मध्ये आलेला आहे। तर आपण सर्वप्रथम खालच्या साइडनी घेर किती लागणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करतोय। या साइडचं कॅल्क्युलेशन आपल्याला मेजरमेंट करून घेतोय। तर आपल्याकडे 250 सेंटीमीटर आहे। 250 सेंटीमीटर डिवायडेड बाय 11 करायचं आहे। तर आपलं उत्तर 22.7 येत आहे। तर 22.7 हे आपण सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे। तर आपल्याला इंचामध्ये घ्यायचं आहे त्याला। तर इंचामध्ये घेण्यासाठी हे बघा आपल्याकडे टेप आहे। टेपच्या या साइड वरती आपण 22 बघायचं आहे। 22.7 म्हणजे इथे इथपर्यंत घ्यायचंय, म्हणजे 8.5च्या पुढे 2 रेषा म्हणजे 8.25 इंच येणार आहे। 8.25 इंच म्हणजे 8.7 इंच टोटल आपला खालचा घेर असणार आहे। त्याच्यामध्ये आपण 1 इंच हे इंचामध्ये काढलेलं आहे। आपण इथे आपला 22 आहे, त्याच्यामुळे आपण 8 इंचाच्या पुढे 8.5 म्हणजे 2 रेषा पुढे, याच्यामुळे आपण 8.7 इंच घेतलेला आहे आणि 1 इंच ऍड करणार आहे, म्हणजे 9.7 इंच आपला हा खालचा घेर असणार आहे। म्हणजे आपला हा घेर 9.7 इंचाचा येणार आहे टोटल। आता आपल्याला वरच्या साइडचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर वरच्या साइडचं मेजरमेंट घेण्यासाठी आपण टोटल कळी 11 इंच आहे आणि भागिले कंबर करणार आहे। मग आपलं उत्तर येतंय 3.5 इंच। आपलं उत्तर येतंय 2.36 येते, म्हणजे आपलं टोटल 2.5 पकडायचं आहे। त्याच्यामध्ये 1 इंच आपण शिलाईसाठी मार्जिन पकडणार आहे, म्हणजे टोटल आपली 3.5 इंच आपण वरच्या साइडनी घेणार आहे। म्हणजे आपली इथलं इंचामधलं आपल्याला 3.5 मिळालेलं आहे आणि खालच्या साइडने आपल्याला 9.7 इंचाची म्हणजे टोटल आपला विड्थ असणार आहे 9.7 इंचाचा आणि वरच्या साइडने 3.5 इंचाचा असणार आहे। असे टोटल आपले 11 इंचाची 11 कळ्या पडणार आहेत।
आता हे मी तुम्हाला पेपरवरती हे मेजरमेंट कळीचं आपलं पेपरवरती ड्राफ्ट करून झालेलं आहे. हे पेपर आता आपण ही कळी आपण पेपरवरती पाडून घेणार आहे. सेम हे मेजरमेंट आपण आता लक्षात ठेवायचं आहे. 9.7 आणि 3.5 इंच. आता मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे. न्यूजपेपरला मी उंचीच्या हिशोबाने जॉईन करून घेतलेला आहे. म्हणजे मी हा ट्रिपल केलेला आहे. हे बघा या पद्धतीने. उंची माझी 35 आहे, त्याच्यामुळे मी पेपरला इथे सेलो टेप लावून जॉईन करून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण पेपरला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आता आपण बेल्टची उंची मायनस करणार आहे. टोटल उंची आपली 35 आहे. बेल्ट आपण 2.5 इंचचा ठेवणार आहे. बट 2.5 इंचाची उंची वरच्या साईडने मायनस करून घ्यायची आहे. आणि टोटल आपली उंची 35 आहे. 35 मध्ये 1 इंच ऍड करायचा आहे. म्हणजे आपण 36 वरती मार्क करायचा आहे. आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण खालच्या साईडने 9.7 इंच आलेलं होतं. मग आपल्याला हे पेपर आपण हा डबल ठेवलेला आहे, त्यामुळे 9.7 इंचला आपण फोल्ड करणार आहे या पद्धतीने टेपला. आणि हे एवढं मेजरमेंट येईल 4.5 इंच, ते आपण इथे मार्क करून घेणार आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही संपूर्ण याच्यावरती 9.5 इंच घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. पण हे आपल्याला सोपं पडेल याच्यासाठी. आणि वरच्या साईडने आपल्याला 3.5 इंच येत आहे. मग 3.5 इंचाला हाफ करायचं आहे या पद्धतीने टेपला. आणि 2.25 इंच येत आहे, म्हणून आपण वरच्या साईडने 2.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता इथून आपण ही लाईन आणि ही लाईन जॉईन करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण पेपरवरती कळी पाडलेली आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता ही कळी आपण ओपन करून दाखवते. टोटल आपले या साईडने 9.7 इंच यायला पाहिजे आणि वरच्या साईडने 3.5 इंच यायला पाहिजे. हे बघ, 9.7 इंच आलेला आहे आणि वरच्या साईडने 3.5 इंच येत आहे. आता ही कळी आपण रेडी झालेली आहे. याच कळीवरून आपण मेन फॅब्रिक वरती आणि अस्तर वरती कळी कट करून घेणार आहे. आता मी अस्तरवरती पेपरची अजून एक कळी कापलेली आहे. या पद्धतीने कळीला सेट करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सेट करून ठेवलेले 11 कळी पाडणार आहे आणि हे कटिंग करून घेणार आहे. तर या कळ्यांचं आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. हे मी डबल फोल्ड केलेलं आहे, म्हणजे आपल्या 2-2 कळी कट होतील. आता या आपल्या टोटल 11 कळी कट करून झालेल्या आहेत. आता आपण यातली एक कळी ठेवून मेन साडीच्या फॅब्रिक वरती कट करून घेणार आहे. या पद्धतीने अस्तरवरती मी कळी ठेवून घेतलेली आहे. हे बघा, या पद्धतीने ठेवायची आहे पूर्ण
11 कळी आपण या पद्धतीने ठेवून कट करून घेऊया. मी एक कळी तुम्हाला कट करून दाखवते, बाकीच्या कळ्या ह्या आपण कट करून फायनल लुक दाखवूया तुम्हाला. ही एक कळी आपली कट झालेली आहे. बाकीच्या पण कळ्या आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहे. आता आपण ह्या कळ्या आहेत त्या एकमेकांना या पद्धतीने शिलाई मारून जॉईन करून घेऊया. मी जॉईन करून तुम्हाला दाखवते. ह्या पूर्णपणे शिवून झालेल्या आहेत कळ्या, ह्या मी जॉईन केलेल्या आहे आणि साईडने झिप लावलेली आहे. झिपचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आणि आपण साईडने ही शिलाई मारून पॅक केलेलं आहे. आता आपल्याला बेल्ट काढून घ्यायचा आहे. बेल्ट साठी आपण कमरेचा घेर मोजून घेणार आहे, किती आलेला आहे तो. टोटल आपला घेर 31 इंच आलेला आहे. आता आपण पट्टी काढून घेऊया. आता आपण बेल्ट हा रेडी 3 इंचाचा ठेवणार आहे. त्यासाठी आपण बेल्टची उंची ही 7 इंच घेतली आहे, कारण 1 इंच आपला दाबण्यामध्ये जाईल. आणि रुंदीसाठी आपण 32 इंचाचा ठेवलेला आहे. 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण आपण फोल्ड करण्यासाठी वापरणार आहे. मी इथे थोडस एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, ते मी नंतर कट करेन. आता मी बेल्ट करून तुम्हाला दाखवते. बेल्टला आपण या पद्धतीने लेस अटॅच करून घेणार आहे, डबल करून. मी तुम्हाला बेल्ट रेडी करून फायनल लुक दाखवते लेंग्याचा. आता आपली लेंग्याची वरची बॉर्डर पट्टी रेडी केलेली आहे. हे बघा या पद्धतीने दिसत आहे आणि नॉट ही टाकून घेतलेली आहे. आपला लेहंगा या पद्धतीने रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप वरती रेटिंग द्या. थँक्यू.